जय भीम इंडिया में मैं स्वाति आप सभी का स्वागत करती हूँ। आइए रुक करते हैं आज के कुछ खास खबरों की ओर। डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर स्वास्थ्य संगठन बाहो द्वारा आयोजित पहला राष्ट्रीय बाहोकॉन 2023 सम्मेलन है। बाहोकॉन 2023 अंतर्गत 24 फरवरी 2023 को सुपर स्पेशलिस्ट अस्पताल जीएमसी नागपुर में लाइव स्पिरोमेट्री पर प्री कॉन्फ्रेंस राष्ट्रीय मान्यता प्राप्त कार्यशाला आयोजित करेंगे, जो डी राज गजभिये और पेल्मोनरी क्रिटिकल केयर एंड लीप मेडिसिन विभाग के विभागाध्यक्ष डॉक्टर सुशांत मेश्राम के नेतृत्व में होगी। कार्यशाला 9 बजे से दोपहर 1:30 बजे तक ली जाएगी। 25 और 26 फरवरी 2023 को सम्मेलन के बाकी वैज्ञानिक कार्यक्रम IMA नागपुर के JR शॉ ऑडिटोरियम में सुबह 9 बजे से शाम 6 बजे तक आयोजित किए जाएंगे। ऐसी जानकारी प्रेस क्लब में आयोजित पत्र परिषद में संगठन के डॉक्टर सचिव शंकर खोब्रागडे BS गेडाम ने दी। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेल्थ ऑर्गनायझेशन ही डॉक्टर आंबेडकरांचे जे डॉक्टर्स आहेत, बाबासाहेबांचं स्वप्न होतं की आमच्या समाजामध्ये जास्तीत जास्त डॉक्टर व्हावेत आणि आमच्या समाजाचं जे आरोग्य आहे हे अगदी सुदृढ राहावं, त्याकरिता त्यांनी आम्हाला शिक्षण दिलं आणि या शिक्षणामुळे आज तुम्हाला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये म्हणा किंवा जी आरोग्य संस्था आहे ही सर्व ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या डॉक्टरांमुळे तुम्हाला चालताना दिसेल। तर या डॉक्टरांचं एक वैज्ञानिक परिसंवाद व्हावा याकरिता आम्ही प्रयत्न केलेले आहेत। डॉक्टर त्रिशला डेंबरे मॅडम, डॉक्टर गेडाम सर, डॉक्टर सुचित बागडे, डॉक्टर मनीषा आणि डॉक्टर संजीवनी या सर्वांनी आम्ही प्रयत्न करून आम्ही 2 महिन्यामध्ये हा जो विडा उचललेला आहे की आम्ही ही कॉन्फरन्स सक्सेस करून दाखवू आणि यामध्ये सायकियाट्रीपासून ब्रेनपासून लंग्स, किडनी, हार्ट, गॅस्ट्रोएंटरॉलॉजी, ऑर्थोपेडिक मेडिसिनच्या ज्या काही स्पेशालिटी ब्रांचेस आहेत या सर्वांचं 2 दिवसामध्ये ॲक्च्युअलमध्ये जगामध्ये काय सुरू आहे संशोधन आणि त्यामधून सर्वात महत्त्वाचा आमचा उद्देश आहे की पेशंट लोकांना याच्यापासून काय फायदा होईल। मॅक्झिमम पेशंट लोकांना यामधून फायदा व्हायला पाहिजे की डॉक्टरांना जोपर्यंत नॉलेज नाही राहत आपल्या फील्डचं तोपर्यंत तो करू शकत नाही आणि आपल्या चेंबरमध्ये बसून तो अभ्यास करू शकत नाही। म्हणून 2 दिवस तिथे सतत आपले दवाखाने बंद ठेवून सकाळी 9 पासून तर 6 वाजेपर्यंत त्यांना कंटिन्युअस अभ्यास करायचा आहे आणि त्यामधून जगामध्ये जे संशोधन सुरू आहेत, जगामध्ये जे डिव्हाइसेस सुरू आहेत आणि ज्या ज्या सोयी उपलब्ध आहेत, कारण मानव जीवन हे फार महत्त्वाचं आहे आणि मानवाचा जन्म अगदी महत्त्वाचा आहे आणि त्याचं आरोग्य फार महत्त्वाचं आहे। म्हणून हेल्थ इज वेल्थ हेच महत्त्वाचं आहे। तुमच्याकडे संपत्ती किती असेल पण आरोग्य नाही आहे, म्हणून आरोग्यावरच आम्ही हा परिसंवाद ठेवलेला आहे आणि या परिसंवादाचा पत्रकार बंधू आणि भगिनींनी फार चांगला प्रचार करावा आणि मॅक्झिमम जे डॉक्टर्स आहेत, बुद्धिस्ट डॉक्टर्स आहेत, आंबेडकराईट डॉक्टर्स आहेत, इतर समाजाचे डॉक्टर आहेत, इथपर्यंत आमच्या हे कुठपर्यंत जाईल आमचं ध्येय जे आहे की याचा तुम्हाला फायदा व्हावा असं पेशंट लोकांना तुम्ही तुमच्या प्रचार माध्यमातून सांगावं अशी आमची सर्वांची विनंती आहे। बाहोकॉन कॉन्फरन्स ही 24, 25 आणि 26 फरवरीला कार्यरत होणार आहे। या बाहोकॉन कॉन्फरन्सचे जे उद्घाटक आहेत ते आपले सुप्रीम कोर्टचे जज मिस्टर महेंद्र बाजपेयी आहेत, ते मुंबईवरून येणार आहेत। तसेच आमचे दुसरे उद्घाटक आहेत ते नरेंद्र देवगावकर सर, ते महाराष्ट्र सेंट्रल काउन्सिलचे गव्हर्नर बॉडी मेंबर आहेत, ते पुण्यावरून येणार आहेत। त्याचप्रकारे आपले IMA संस्था जी नागपूरला आहे त्याचे जे अध्यक्ष आहेत डॉक्टर प्रकाश देव, ते सुद्धा एक उद्घाटक आहे। आमचे बाहोकॉन कॉन्फरन्सचे जे पॅटर्न आहेत, मेन पॅटर्न ते आहेत नागपूर मेडिकल कॉलेजचे डीन डॉक्टर राज गजभिये सर, ते पण एक उद्घाटक आहेत। त्याचप्रकारे आमच्या आंबेडकराईट सोसायटीचे जे इंटरनॅशनल फेमचे डॉक्टर आहेत डॉक्टर चंद्रशेखर मेश्राम, ते पण आमचे उद्घाटक आहेत आणि आम्हाला या गोष्टीचा फार अभिमान आहे की हे सर्व इनॉग्रल कमिटीच्या मेंबर्सनी आम्हाला जे आहे एक फोनवरच म्हणजे त्यांनी आम्हाला हो केलं आहे आणि आम्ही त्यांचे खूप आभार। पेडियाट्रिशियन आहे, बालरोग तज्ज्ञ, उत्तर नागपूरमध्ये मी प्रॅक्टिस करतो। मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेल्थ ऑर्गनायझेशनचं माजी अध्यक्ष आणि या कॉन्फरन्सचं व्हाईस चेअरमन म्हणून इथे तुमच्यासमोर पत्रकार परिषदेत आहे। या कॉन्फरन्सचा सर्वात महत्त्वाचा उद्देश म्हणजे की आंबेडकराईट डॉक्टर्स आता प्रत्येक फील्डमध्ये, प्रत्येक स्पेशालिटीमध्ये तुम्हाला दिसतात। अशी कोणतीच स्पेशालिटी किंवा सुपर स्पेशालिटी नाही की जिथे तुम्हाला आंबेडकराईट डॉक्टर्स मिळणार नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेल्थ ऑर्गनायझेशन
ही 1993मध्ये जी स्थापन झाली ती या आंबेडकराईत डॉक्टरांचा जो त्रास व्हायचा, जो पेरिफेरीमध्ये, कारण आपण पाहताय की महाराष्ट्राच्या MMHS क्लास 2 सर्व्हिस जी गोरगरीब लोकांची सेवा खेडेगावात प्रायमरी हेल्थ सेंटरमध्ये किंवा गव्हर्मेंट हॉस्पिटल मेडिकल असो या डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल असो, अशा सर्व जागी तुम्हाला मॅक्झिमम मी तर म्हणेल की मोर दॅन 50-60% डॉक्टर्स हे मागासवर्गीय बहुजन समाजातून येतात आणि ते या संस्थेचे सदस्य आहेत. आणि याच डॉक्टरांतर्फे महाराष्ट्रीय गोरगरिबांच्या आरोग्याचं एक प्रकारे काळजी घेतल्या जाते, हे आपण सर्व मान्य करतो. तशातच जेव्हा याच्यातूनच प्रत्येक स्पेशालिटीमध्ये ते डॉक्टर्स तयार झाले आणि बाकी जसं अकॅडमिकली वर्क होतं, आता आमचे प्रॉब्लेम्स तर ऑर्गनायझेशनतर्फे सॉल्व्ह होतातच, पण अकॅडमिकली सुद्धा आपण काहीतरी चांगलं आपल्या डॉक्टर्सांना एक प्लॅटफॉर्म अवेलेबल करून द्यावा. कारण हे जरुरी नाही की नागपुरात 50 ऑर्गनायझेशन असतील पण त्याच्यामध्ये तुम्हाला तिथे कुठे वाव मिळेल अशी कधी शक्यता नसते. तर अशा वेळेस जे पेरिफेरीचे डॉक्टर्स असतात, जे डिस्ट्रिक्ट लेवलला असतात, ज्यांच्यामध्ये पोटेन्शियल आहेत, त्यांना एक प्रकारे स्पीकर म्हणून किंवा त्यांच्या नॉलेजचा सर्वांना उपयोग व्हावा. बिजली विभाग के 37% वृद्धि प्रस्ताव बिजली दर त्वरित रद्द कर महाराष्ट्र के किसान व छोटे उद्योजकों को दिए जाए, इसी मांग को लेकर महाविकास आघाड़ी की ओर से कलेक्टर कार्यालय के सामने बिजली बिल प्रस्ताव की होली की गई. इस वक्त महाविकास आघाड़ी के पदाधिकारी व कार्यकर्ता बड़ी संख्या में उपस्थित थे. देश बचाओ, मोदी भगाओ, देश बचाओ, मोदी भगाओ, देश बचाओ, महाविकास आघाडीचा पाहिजे, वीज दरबार कमी झालीच पाहिजे, वीज दरबार कमी झालीच पाहिजे, मोदी भगाओ, देश बचाओ, अदानी भगाओ, देश बचाओ. सत्तांतराच्या आधी त्यांची जी नीती होती आणि ती नीती सत्तांतर झाल्यानंतर त्यांच्या नीतीमध्ये फरक पडला आणि आता 27% वीज वाढ आणि हा सगळा भूर्दंड शेतकऱ्याच्या माथी आणि उद्योजक राज्यातले जे उद्योग आहेत त्यांच्या माथी मारण्याचं काम हे सरकार करतं. याचा जाहीर निषेध महाविकास आघाडीच्या वतीने आम्ही करतो. बौद्ध संवर्धन समिति के अध्यक्ष TS कामले ने कोल्हापुर शौर्य स्मारक भवन में सम्राट के संपादक बबन कामले के शोक सभा का आयोजन किया था. एजेंट सामाजिक कार्यकर्ता बापू साहेब कामले इनके अध्यक्षता में कामले को विविध सामाजिक तथा विविध पक्ष संगठना के कार्यकर्ताओं ने उनके पुतले पर माल्यार्पण करके अभिवादन किया. त्यावेळेला असं वाटायला लागलं की आम्ही काहीतरी करतोय आणि ती सम्राटला बातमी येते. त्यावेळेला इतरांच्या पोटामध्ये पोटशिव उठायला लागला आणि मग आमच्या बातम्या इतर पेपरला पण येऊ लागल्या. ही खरी परिस्थिती आहे. हे सगळं आपण सगळ्यांनी जाणलेलं आहे, आपण ऐकलेलं आहे, आपण अनुभवलेलं आहे. पण परिस्थिती अशी आहे की आता सम्राट चालवायचा का पुढं न्यायचा याच्याबद्दल आयोजकांनी सांगितलं की त्याच्या संदर्भात बोलायचं. पण खऱ्या अर्थानं आपल्यामध्ये बबनरावांच्या मध्ये जो स्वाभिमान होता बाबासाहेबांनी दिलेला तो आहे का, त्याचं आत्मपरीक्षण आणि आत्मचिंतन झाल्याशिवाय होणार नाही. पेपर वाटला पाहिजे आणि सवय वाटत आहे. मला माझा आणि बबन साहेबांचं मी पर्सनल रिलेशन फार चालू होतं. माझ्या मुलीच्या 10 वर्षापूर्वी माझ्या इथे लग्न आले ते आज मुंबई गेले तर आमच्या सगळं फॅमिली असे बबन साहेब असं आमचे पर्सनली स्वतःशी प्रेम करणारे आणि प्रत्येक प्रेम करणारे असे समजून गेले आहेत. बबन साहेब गेले आहेत. त्यांचं हे कार्य आहे, त्याच्या मिसेसने गेलेले कार्य आहे. आपण सर्वांनी पुढे चालवायचं आहे. सम्राट संपलेला आहे, सम्राट संपवायचं नाही, सम्राट पुढे न्यायचं आहे एवढं सांगायचं आहे. स्वतंत्र स्वामी विधी शिरडोंबे अध्यक्ष साहेबांची शेवटची भाषा होणार आहे आणि शेवटची आपण बुद्धवंदना आपली जे आहे बुद्धवंदना घेऊन आपला हा कार्यक्रम संपणार आहोत. संपादकाचं नाक हे आग्रलेख असतं. त्या वृत्तपत्राचं स्टेटस स्टँडर्ड प्रतिष्ठा त्याची ताकद ही आग्रलेखातून ठरते. आग्रलेख काय आहे, संपादकाने आग्रलेख मध्ये काय लिहिले त्याच्यावर ते ठरतं आणि त्यांचे आग्रलेख अतिशय सुंदर होते चालू. तर बबन कांबळे जेवढे आग्रलेख लिहिले, जेवढे अंक निघले त्या प्रत्येक अंकात एक आग्रलेख आहे. या आग्रलेखाचं एक पुस्तक करा, आग्रलेखाचं एक पुस्तक करा. बबन कांबळे सम्राटकार बबन कांबळे यांचे गाजलेले आग्रलेख म्हणून पुस्तक काढा आणि त्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात मोठा भव्य दिव्य घ्या की जाऊच्या कोल्हापूर
आणि हे काम सोपं आहे, प्रकाशक आहे, अंक काही लिहायला लागणार नाही, अंकच त्यात छापायचे, फार तर अंकाच्या खाली तारीख टाकायचे, वाटलं एखादी कॅप्शन टाकायचे. तर आजच्या या दिवशी बबन कांबळे साहेब यांचं निधन झालेलं आहे, शोकसभेसाठी आपण सर्वजण आलेलो आहोत. तर त्यांचा आजच आपण एक संकल्प करा की त्यांचे गाजलेले जे आग्रहलेख आहेत त्याचं आपल्याला एक पुस्तक रूपी बनवायचं आहे. सगळ्या मार्गदर्शकांना विनंती करते की ज्या ज्या वेळी आपल्या समाजावर अन्याय अत्याचार होते त्यावेळी तुम्ही एकत्र येताच आहे, पण किमान विचाराने तर तुम्ही एकत्र यावं, ही खरी बबन कांबळे सरांना आदरांजली असेल असं मला वाटतं. कारण बबन कांबळे सरांनी आज तगायत त्यांच्या कार्यकालामध्ये किंवा त्यांच्या जीवनपटामध्ये जो काही झोकून देण्याचा जो संकल्प आखला तो म्हणजे फक्त आंबेडकरी चळवळीचे प्रश्न आणि आंबेडकरी समाजाचे प्रश्न कसे विकोपले जातील किंवा कसे त्या प्रश्नातून उत्तरे मिळतील ह्या प्रकारातून अतिशय चांगल्या प्रकारे सरांचं काम होतं. आणि ह्या सरांनी म्हणजे निवडणूक सरांनी पण आता सांगितलं की त्यांच्या अग्रलेखाचं एखादं पुस्तक करायला काही हरकत नाही, कारण तर ते खरं सरांचे विचार सर्वसामान्य जनतेपर्यंत येणाऱ्या पिढीपर्यंत आदर्शवत असावे या अनुषंगाने आपल्याला पुस्तकाचा खरोखर विचार करूयात. पेपर बनवायचा असेल तर वितरकाला पैसे वेळेवर द्या वाचकांनी, त्यामुळे पेपर बनवता येईल. आणि पेपरचीच वारंवार जबाबदारी माझी आहे. कोल्हापूर म्हणा, सांगली म्हणा, पन्ना तालुक्यात सुद्धा म्हणा, हातकण तालुक्यात माझी मेंबर्स आहेत, भरपूर मित्र परिवार आहे. आणि मालवणमध्ये एक मित्र आपला मित्र आहे, आपल्या अशोक चोकाकर आहे, त्यांच्या वळखीने त्याचा मित्र आपल्याला इथं त्याच्यात आहे, हरेश मालवणकर म्हणून. तर ते चर्मकार समाजाचे आहेत. तर त्यांनी सुद्धा सांगितले की बाबासाहेबांचे काय असेल तर तुम्ही आम्हाला घरपोच का पुस्तकं माझ्याकडे तरी 4-5 पुस्तके घेतात. जय भीम इंडिया में वक्त हो चला है एक छोटे से ब्रेक का, मिलते हैं ब्रेक के बाद। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है, इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshospital.com। ब्रेक के बाद आप सभी का फिर एक बार जय भीम इंडिया में स्वागत है। दिवंगत विधायक लक्ष्मण जगताप के निधन के बाद चिचवड़ विधानसभा उपचुनाव होने वाले हैं। भाजपा ने दिवंगत विधायक लक्ष्मण जगताप की पत्नी अश्विनीताई जगताप को उम्मीदवार बनाया है। उनके प्रचार के लिए भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे प्रचार दौरे पर थे। उन्होंने संवाददाताओं से बातचीत की। उन्होंने कहा कि हम यह चुनाव भावनाओं पर नहीं बल्कि विकास कार्यों पर लड़ रहे हैं। उन्होंने अश्विनी और जगताप से कर्ज के रूप में मतदान करने का भी आग्रह किया है। देखिए, मैं चिचवड़ विधानसभा के सारे मतदाताओं को विनती करता हूँ, स्वर्गीय लक्ष्मण जगताप जी, इन्होंने जो अपने जीवन में गरीब कल्याण की योजनाएं, कोई भी रोते है उसको हंसते भेजा है, और जो विकास का संकल्प स्वर्गीय लक्ष्मण जगताप जी ने किया उसको आगे लेके जाने के लिए हमारी दीदी अश्विनीताई जगताप, भारतीय जनता पार्टी और यूपी महायुति, जिसमें एकनाथ शिंदे जी, राज ठाकरे जी, रामदास आठवले जी, महादेवराव जानकर जी, शिव संग्राम जी, हमारी बेटेताई, राष्ट्रीय ओबीसी आघाड़ी के सारे हमारे पदाधिकारी, सबने समर्थन दिया है। बच्चू कडू जी, सबने समर्थन दिया है, एनडीए की सभी घटक पक्षों ने। तो मुझे लगता है कि जो यहाँ का विकास का जो सपना है, जो संकल्प है, पूरा करने के लिए केंद्र की मोदी जी के नेतृत्व की सरकार और राज्य में एकनाथ जी, देवेंद्र जी के नेतृत्व की सरकार, दोनों सरकार से जो काम बचे हुए हैं वो काम पूरे करने के लिए ये चुनाव में अश्विनीताई जगताप जी को ऐतिहासिक विजय मिलेगा,
ऐसा मुझे विश्वास है। और आपके माध्यम से मैं जनता को विनती करता हूँ कि अश्विनीताई जगताप को ज़्यादा से ज़्यादा वोटों से उनके लाने के लिए सभी मतदार मदद करेंगे। महाविकास आघाड़ी के ओर से नाना काटे और अपक्ष उम्मीदवार जो है बंडखोर राहुल कलाटे, इनका जो प्रचार दौरा चल रहा है, उन प्रचार दौरों में उन्होंने कहा है कि भाजपा हालांकि भावनाओं से लड़ाई लड़ रही है, ना कि विकासों के मुद्दे पर चुनाव लड़ रही है। माननीय अश्विनी जगताप जी ने जिस दिन नामांकन भरा है उसी दिन उन्होंने बात कही है जो बात अपोजिशन ने समझना चाहिए। उनने अपने शब्द में कहा है कि मैं केवल खड़ी हुई एक ही विषय को लेकर, स्वर्गीय लक्ष्मण जगताप जी का जो संकल्प था डेवलपमेंट का, उनके जीवन में वो अर्धांगिनी करके उन्होंने जो देखा है उनको मदद करते हुए उनके जीवन जैसा था वैसा वो कार्य आगे चलता रहे, वो दिया ना बुझे, वो कार्य वैसा ही आगे जाए। ये विषय के ऊपर उन्होंने लड़ाई चालू की है, ये वोट मांग रही है। तो मुझे लगता है हमने विकास के एजेंडा उसी दिन बताया अश्विनी जगताप जी ने कि वो कार्य वैसा ही आगे जाए। ये विषय के ऊपर उन्होंने लड़ाई चालू की है, ये वोट मांग रही है। तो मुझे लगता है हमने विकास के एजेंडा उसी दिन बताया अश्विनी जगताप जी ने कि अश्विनीताई जगताप जो विधायक करके चुन के आएगी वो केवल और केवल विकास का जो संकल्प माननीय लक्ष्मण जी का है वही आगे लेके जाएगी। हम कोई भावनात्मक लड़ाई नहीं लड़ रहे, हम डेवलपमेंट की लड़ाई लड़ रहे हैं। महाराष्ट्र प्रदेश महिला राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की विद्याताई चौहान के नेतृत्व में पुणे से शुरू हुई जनजागरण यात्रा विदर्भ के चंद्रपुर जिले के भद्रावती नगर पहुंची, जिसे औद्योगिक नगरी के रूप में जाना जाता है। जैसे ही यात्रा चौक पर पहुंची तो पटाखों की आतिशबाजी में यात्रा का स्वागत किया गया। कार्यक्रम की शुरुआत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की प्रतिमा पर पुष्पांजलि अर्पित कर की गई। चव्हाण या यात्रेला जसे निघालेले आहे, आपल्या पुण्यापासून विदर्भ पूर्ण फिरस्ते दौरा करून आले। यामध्ये एक उद्देश असा आहे की म्हणजे पक्ष नाही, कोणता संघटना नाही, फक्त एक महिला बाहेर निघालेली आहे, ती आपल्या महिलांना जागृत करण्यासाठी आणि जे त्या महिलांवर घडून राहिला त्या एक महिला आपला घर संसार चालून राहिल्या थोड्या बहुत पैशामध्ये, आणि त्या थोड्या बहुत पैशामध्ये पण त्यांना तो पैसा पुरवठा होऊन नाही राहिला, कारण की महागाई इतकी झालेली आहे। या उद्देशाने ज्या चव्हाण मॅडमने आज जे उद्देश घेऊन ते बाहेर निघालेले आणि जागोजागी जाऊन सगळ्यांचे सामने करून आणि त्यांचे उद्दिष्टे ऐकून आणि ते शब्द पूर्ण मोदी सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे आणि याच्यामध्ये आम्ही त्यांना सन्मान करते आणि आमच्या भद्रावतीला त्यांना सन्मानित यात्रेला सन्मान करतो। 2 करोड नोकऱ्या, 300 रुपयाचं सिलेंडर, 50च्या अंदर पेट्रोल डिझेल अशा पद्धतीचं खोटी आश्वासनं देऊन जे BJP सरकार गल्लीपासून दिल्लीपर्यंत तख्तावर बसलेलं आहे त्यांना खाली खेचून काढण्यासाठी आणि त्यांना जाब विचारण्यासाठी माझ्या महिला भगिनींनी जागरूक झालं पाहिजे, म्हणून ही जनजागरण यात्रा अख्ख्या महाराष्ट्रात फिरत आहे। आमच्या माननीय प्रदेशाध्यक्ष विद्याताई यांच्या संकल्पनेतून आमचे विरोधी पक्षनेते अजितदादा, प्रांताध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रीय अध्यक्ष फौजियाताई खान, खासदार सुप्रियाताई सुळे या सगळ्यांच्या नेतृत्वात ही जनजागरण यात्रा माझ्या सगळ्या पदाधिकारी महिला भगिनी गावागावात गल्ली गल्लीत प्रत्येक तालुका निहाय आम्ही घेतो। एका तालुक्यात 2-2, 3-3 कार्यक्रम देतो आहे। छोटा कार्यक्रम घेण्याचा उद्देश असा आहे, मोठा हॉल घ्या, रोजानं माणसांना आपणच बोला आणि आपणच ऐका, मतदानावर त्याचा काही परिणाम नाही, हे आता चालणार नाही। रस्त्यावर उतरावं लागेल, रस्त्यावर चौक सभा करत असताना 50 माझे लोक असतात, पण आजूबाजूचे जाणारे येणारे दुकानात बसणारे आजूबाजूला घराघरात झोपलेले असलेले ही जनजागर यात्रा पुणे येथून महात्मा ज्योतिबा सावित्रीबाई माता यांना नमन करून ही जनजागर यात्रा आदरणीय पवारसाहेब यांनी हिरवी झेंडी दाखवल्यानंतर ही संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये पुणे, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये आज चंद्रपूर जिल्ह्यामध्ये हा दुसरा दिवस आहे। सावित्रींच्या लेकीचा जनजागर महागाई बेरोजगारीच्या विरोधामध्ये
नागपुर के हज हाउस के सामने नागपुर शहर कांग्रेस कमेटी अल्पसंख्यक विभाग अध्यक्ष वसीम खान के नेतृत्व में हज उम्राह 2023 से जुड़ी परेशानियों को लेकर नारे प्रदर्शन कर निषेध किया गया। उन्होंने कहा कि हज उम्राह के नाम पर केंद्र सरकार गुमराह कर रही है। फॉर्म 1 महीने देर से निकाले गए हज को जाने वाले यात्रियों की अंतिम राशि अब तक घोषित नहीं की। इस तरह केंद्र सरकार यात्रियों को गुमराह कर रहे हैं। नहीं चलेगी। अभी जो हज के 2023 के फॉर्म थे ये जो जनवरी में आने वाले थे, ये इन लोगों की गुमराही की वजह से 1 महीना फॉर्म लेट आए। फिर फॉर्म फिलअप 10 तारीख से शुरू हुए हैं, लेकिन कंटिन्यू सर्वर डाउन है। सर्वर डाउन होने की वजह से कोई भी हाजी जो हज यात्रा में जाने वाले हैं वो फॉर्म फिलअप नहीं कर पा रहे हैं। फिर ऐसी जो एक अमाउंट रहता है हज यात्रियों का, जैसे कि 2019 में 2,72,000 2,80,000 था, वैसी 2020 और 2021 में हज यात्रा नहीं हुई कोरोना के कारण, लेकिन 2022 में 3,92,000 था। वैसे ये साल कोई अमाउंट एक फिक्स नहीं आया है, बस इतना आया कि 81,500 आपको एडवांस बनना है, लेकिन पूरा जो होल अमाउंट है फाइनल वो नहीं आया है, जिसके कारण जो मध्यम वर्गीय और जो नीचे लोग बिलो पॉवर्टी वाले लोग हैं वो एक अपना डिसाइड नहीं कर पा रहे हैं कि कितना खर्चा हज का है। हम लोग खुद हज का खर्चा नहीं डिसाइड कर पा रहे हैं। जैसे 2022 में 3,92,000 था, तो उनको सऊदी गवर्नमेंट की तरफ से 2,100 रियाल वापस मिलते थे, जो कि 46,000 रुपये थे। लेकिन ये बार कोई नहीं है, बस एक बॉम्ब एक हवा फैला दी है मोदी सरकार ने कि 50,000 यात्रियों के माफ़ हो गए। लेकिन क्या अमाउंट है, क्या फिक्स अमाउंट है? ये हज और उम्रा के नाम पर केंद्र सरकार आम नागरिकों को, हज यात्रियों को गुमराह कर रही है। उसका हमने आज निषेध प्रदर्शन करा है। जय भीम इंडिया में वक्त हो चला है एक छोटे से ब्रेक का। मिलते हैं ब्रेक के बाद। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काड़े आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड दिघौरी बस स्टॉप के पास नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kadepailshospital.com। ब्रेक के बाद आप सभी का फिर एक बार जय भीम इंडिया में स्वागत है। पिछले कुछ दिनों से जगन्नाथ बाबा मंदिर के पिछले परिसर में पानी की बर्बादी हो रही है, तो दूसरी ओर शहर के कुछ हिस्सों में 4-4 दिन पानी उपलब्ध नहीं होता और नागरिकों को पानी के लिए भटकना पड़ता है, जिससे नागरिकों को समस्याओं का सामना करना पड़ता। इस विषय पर बार बार संबंधित प्रशासन को शिकायत देने पर भी प्रशासन ने सुध नहीं ली। इसीलिए अब उपविभागीय अधिकारी को निवेदन दिया गया है और चेतावनी भी दी गई कि 2 दिनों में इस पर कोई अमल नहीं हुआ तो जल बचाओ आंदोलन किया जाएगा। सो काजल गायकवाड गवई, मी तुम्हाला दाखवते ही जल ही जीवन है या पद्धतीने ह्या पाईपचे येत्या 2 वर्षापासून काम थांबलेलं आहे आणि रोज प्रत्येक घरामध्ये 5 ते 6 दिवस पाणी नसतं। रात्रीच्या जर पाणी येत असेल तर रात्री अवघ्या फक्त अर्धा ते 15-20 मिनिटांसाठी फक्त पाणी सोडण्यात येतं। त्याच्यानंतर 5 ते 6 दिवस कुठल्याही घरामध्ये नळाला पाणी राहत नाही। पण या नाल्यावाटे हे पाणी असं 2 वर्षापासून सारखं कंटिन्यूमध्ये वाहत आहे। हे इथे एक जगन्नाथ म्हणून मंदिर आहे, मंदिर दाखवा, हा मंदिर आहे आणि या मंदिराच्या परिसरामध्ये वावरणारे एवढे इतके पब्लिक आहे, तुम्ही बघत असाल। आता हे पूर्ण हायवे रोड आहे, जाणं येणं आहे। या अशा परिसरामध्ये जर हे कंटिन्यूमध्ये तुम्ही बघत असाल, हे पाणी इतकं स्वच्छ आहे, तुम्हाला दाखवते। हे पाणी बघा, हे जसं एक बोरचं पाणी राहतात तसं कंटिन्यूमध्ये हे पाणी असं वाहत आहे। हे पाणी येत्या 2 वर्षापासून जर इतकं हे पाणी वाहत आहे, मग इथले जे
जिल्हाधिकारी झाले, आमदार झाले, खासदार झाले, हे लोक काय करत आहे इथे? इथे जर आमदार आहेत, हे आमदार आहेत, 2 वर्षापासून हे पाणी जात आहे, या पाणीला का थांबवलं जात नाही आहे? मी नगरपालिकेमध्ये बऱ्याच वेळेस अर्ज दिलेला आहे, आम्ही आमदाराकडे जाऊन आलेलो आहे, तरी सुद्धा ह्या गोष्टीची दखलता घेतली जात नाही आहे. हां, इथे एक मंदिर आहे, या मंदिरामध्ये येणारे बरेचसे लोक येणारे आहेत, जाणारे आहेत. एक माणुसकीच्या नात्याने हे वाया जाणारं पाणी हे कोणाला दिसत नाही का? हे इतकं पाणी वेस्ट होत आहे, हे पाणी दिसत नाही का कोणाला? आज विदर्भ भाग वाटतं की खरं तर पाण्याचा तुटवडा आपल्या विदर्भामध्येच आहे. मग ह्या गोष्टी का दिसत नाही आपल्या आमदाराला? इथे आहेत ना भले भले कार्यकर्ते आहेत, पण या लोकांना हे का दिसत नाही? मेलघाट व्याघ्र प्रोजेक्ट की स्थापना मेलघाट विधानसभा क्षेत्र के जनता के लिए श्राप तो बाघ चीतों के लिए वरदान साबित हो रहा है, जिसके कारण आज मेलघाट का विशाल भौगोलिक क्षेत्र है। यह क्षेत्र अपने दमनकारी नियमों और शर्तों के साथ सरकारी एजेंसियों द्वारा इस क्षेत्र के नागरिकों पर विकास कार्य थोपे गए हैं, जिससे मेलघाट के संचार की बड़ी समस्या है। यह मामला स्वास्थ्य विभाग में सेवाएं देने के लिए बड़ी समस्या बनता जा रहा है। व्याघ्र प्रोजेक्ट स्थापना को 50 साल पूरे होने के उपलक्ष्य में आयोजित कार्यक्रम में मेलघाट वासियों के साथ निषेध आंदोलन करेंगे, ऐसी जानकारी पत्र परिषद में दी गई। उद्देश्य क्या है कि मेरे क्षेत्र का विकास हो। आज मेरे क्षेत्र के विकास के लिए 5,000 करोड़ अगर पूरे डिपार्टमेंट मिला के अगर देखा जाए तो 5,000 करोड़ के ऊपर के काम, पर प्रॉब्लम वही है हमारी परमिशन नहीं, हमारे टाइगर प्रोजेक्ट की परमिशन, बफर की परमिशन, ये परमिशन, वो परमिशन, हम मेन रोड का भी क्लियर नहीं हो। महाराष्ट्र शासन की जीआरपी ये है कि अगर मान लो तुमको खड़ीकरण के ऊपर तुमको खड़ीकरण करना है तो तुमको किसी की परमिशन लेने की जरूरत नहीं है। डामरीकरण के ऊपर डामरीकरण करने के लिए आपको किसी की परमिशन की जरूरत नहीं है। यहाँ हर साल परमिशन निकालना पड़ता है। ये कौन सा नियम है? जीआर है, मैं जीआर भी नहीं कह रहा, आपको देने वाला पढ़ ले। ये बड़ा दुख हो रहा है कि आज अब अमृत महोत्सव मनाने जा रहा है तो टाइगर प्रोजेक्ट के 50 साल मनाने जा रहा है। अबे हमारे लिए किया क्या तुमने? हमारे कितने रास्ते पेंडिंग है? क्या नहीं किया मैंने अभी तक? बिल्कुल 99% पार्ट प्रो मैंने किया। फिर रास्ते तो होना चाहिए ना। कलेक्टर मैडम से आपको मैं एक दिलाता हूँ, एक देशमुख साहब है, मैंने उसको बुलाया था, आपको प्रेस कॉन्फ्रेंस में नहीं आता मैं। आपको अगर मान में सही जानना है तो आपको ऑफिस में उपलब्ध है, एक बार जाके पूछ लेना कि सही में जीआर बताओ और वो जीआर में क्या लिखा है। अरे मेलघाट की विकास ही ना हो, ऐसा कोई रणनीति है क्या? वो सरकार किसी की भी हो। मैंने उनसे कहा शायद उनके कार्यक्रम पोस्टपोन होने वाले, ऐसा मुझे लगता है। अब करेंगे नहीं करेंगे, उन्होंने अगर कार्यक्रम लिया तो मैं तो कड़ा जवाब दूंगा। और यही एक बात बता दूं कि पिछली बार उन्होंने युवा बुला के छोड़ा, क्या हमसे पूछ के छोड़ा क्या? 50 से ऊपर जानवरों को मारा, अभी तक नुकसान भरपाई दिया नहीं। अब एक आदमी खरगोश को अगर मार दो तो तुरंत उठा के लेके जाता, मुझे हमने क्या सही ना गया? ये न्याय की बात है क्या? अभी 15 दिन से गोलाई गांव में 3 पीवट धूम मचा रहा है। उन्होंने पीवट को पकड़े, अब क्या मालूम लकड़ी के पिंजरे में पकड़े कि काय के पिंजरे में पकड़े, पिंजरा तोड़ के भागा बोल के। वर्धा जिला अशासकीय महाविद्यालय के शिक्षक कर्मचारियों ने महात्मा गांधी पुतले के सामने एक दिवसीय आंदोलन किया। विश्वविद्यालय एवं महाविद्यालय के गैर शिक्षक कर्मचारियों के लिए 10-20-30 लाभ योजना लागू करने तथा सुधार सेवा के तहत सुनिश्चित प्रगति योजना को रद्द किए शासन निर्णय को फिर से लागू करना, ऐसे विभिन्न मांगों के लिए आंदोलन किया गया। इस बार इस आंदोलन में बड़ी संख्या में शिक्षकों ने भाग लिया था। पूर्वीपासून 1996 पासून आश्वासित प्रगती योजना 12 वर्ष आणि 12 वर्षाची लागू होती ती शासनाने 2010 मध्ये 24 वर्षाची मागणी
24 वर्षाची आश्वासित प्रगती योजना लागू केली होती ती पूर्वलक्षी प्रभावाने त्यांनी 2018मध्ये तो निर्णय शासन निर्णय रद्द करून आम्हाला पुन्हा पूर्ववत पहिल्याच वेतनमध्ये बसवलं गेलं आहे. ती आमची एक मागणी आहे. त्यानंतर 10-20-30ची मागणी आहे. तिसरं आहे 58 महिन्याची थकबाकी, ती मागणी आहे. नवीन भरती महाविद्यालयीन भरती 2010 पासून बंद असल्यामुळे एका 4 कर्मचाऱ्याचा भार एका कर्मचाऱ्यावर येत आहे. त्याच्यामुळे आम्हाला ती भरती पण पाहिजे आहे. आणि विद्यापीठ कर्मचाऱ्याचे आणि महाविद्यालयीन शिक्षकाच्या कर्मचाऱ्यांची भरती झाली पाहिजे. 2005 नंतर लागलेल्या शिक्षकेतील कर्मचारी सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू झाली पाहिजे. हे आमचे मुख्य मागणी आहेत. त्याकरिता आम्ही आजचा ह्या लाक्षणिक संप करत आहे. हा 4था टप्पा आहे. पहिला टप्पा 2 तारखेपासून तर 14 तारखेपर्यंत 13 तारखेपर्यंत परीक्षेच्या कामावर बहिष्कार होता. 14 तारखेला आम्ही निदर्शने दिले. 15 तारखेला काळ्याफिती लावून काम केले आणि आज लाक्षणिक संप केला आणि 20 तारखेपासून काम बंद आंदोलन शुरू होना है। आज के लिए बस इतना ही। कल फिर मुलाकात होंगी कुछ नए खबरों के साथ। तब तक के लिए बने रहिए जय भीम इंडिया में। जय भीम।